नमस्कार मित्रांनो, धन मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा होस्ट करण महाले. आज घेऊन आलो आहे स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी. या स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजीमध्ये तुमचं आवडतं इंडिकेटर घेणार आहे RSI. RSI यूज करून आपण बघणार आहोत की ऑप्शन प्रीमियम, निफ्टीच्या ऑप्शन प्रीमियममध्ये आपण स्कॅल्पिंग कशी करू शकतो. तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या, शेअर करा आणि तुमचं आमच्यावर प्रेम किती आहे तेही दाखवा. कमेंटही करत राहा. व्हिडिओ बघत असताना तुम्हाला कुठलीही गोष्ट आवडली असेल तर नक्की आम्हाला सांगा. आणि जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी यापूर्वी वापरली असेल कुठल्या जुन्या व्हिडिओमध्ये तीही आम्हाला सांगा, किंवा नवीन कुठली शिकायची असेल तीही आम्हाला सांगा. तर चला लवकरच आपण स्ट्रॅटेजीकडे जाऊया. आता आपण बघू की पहिले नियम काय आहेत. दरवेळेस आपण पहिले ठरवतो की आपले नियम काय असतील. याही स्ट्रॅटेजीमध्ये आता आपण इंडेक्सकडे बघत नाही आहोत. पहिले आपण डायरेक्ट जाणार प्रीमियमच्या चार्टवर. खूप कमी लोक आहे जे प्रीमियमचा चार्ट बघून ट्रेडिंग करतात. बरेच लोक फक्त इंडेक्सचा चार्ट बघतात. तुम्हाला इंडेक्सचं अंडरस्टँडिंग तर आहेच, तुम्हाला कळतं निफ्टी बुलिश आहे की बेरिश आहे. जसं आपण पूर्वीच्या एका एक्झाम्पलमध्ये घेतलं होतं की मूव्हिंग ॲव्हरेज लावून तुम्ही बघू शकता निफ्टी बुलिश आहे की बेरिश. तो मूव्हिंग ॲव्हरेज तुम्ही डेली टाईम फ्रेमवर लावू शकतात, 1 आवरवर लावू शकतात आणि तिथं तुमची माहिती काढू शकतात. तुम्ही तो लावला तरी रिझल्ट तुम्हाला हेच मिळणार आहे. तर आता आपण या स्ट्रॅटेजीत काय करणार आहोत. प्रामुख्याने तुम्ही तुमचं ट्रेंड आयडेंटिफाय करा. MACDनी करू शकता किंवा मूव्हिंग ॲव्हरेजने करू शकतात. आता सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर 1 आवरवर मी जाईल आणि MACDचं जर सिग्नल बघेल तर मला निफ्टी ही बुलिश आहे हे कळेल. जर निफ्टी बुलिश असेल तर मी माझ्या दुसऱ्या क्रायटेरियावर जाईल स्कॅल्पिंगच्या. आता मी टाईम फ्रेम वापरणार आहे 3 मिनटं. 3 मिनटावर जर RSI इंडिकेटर जे आपण सगळेजण वापरतो आणि आपल्याला त्याची ब्रेकआउट लेवलही माहिती आहे की कुठनं जास्त मोमेंटम येतो, तर मी त्या मोमेंटमच्या वरती अजून थोडासा मोमेंटम एक्सपेक्ट करेल. का? कारण की मला तेवढेच छोटे पॉईंट्स हवेत पण लवकर हवेत. स्कॅल्पर म्हणून माझं सगळ्यात महत्त्वाचं काम काय? मला फास्ट मोमेंटम हवं आणि लगेच असायला हवं. RSI तो इंडिकेटर जो आपल्याला मोमेंटम आहे का नाही हे सांगतो आणि तो मोमेंटम किती स्ट्रॉंग आहे. तर RSI जर 65 क्रॉस करत असेल ना तर मी बाय करणार आहे. तर 3 मिनटाला माझी कंडिशन एवढीच आहे की मी प्रीमियमचा चार्ट लावेल, मी ऑप्शन बाहेर आहे आणि मला हवं आहे RSI 65ची लेवल क्रॉस करेल. जसं एखादी कॅन्डलनी क्लोज केलं आणि मला RSI दिसतं 3 मिनटाचा 65 लेवल, मी पुढच्या कॅन्डलला एंटर करेल आणि माझे स्कॅल्पिंगचे पॉईंट मला भेटतात आहे की नाही ते बघेल. चला चार्टवर जाऊया आणि बघूया की 3 मिनटावर आपली कंडिशन फुलफिल झाली आहे का नाही. काल मी निफ्टीचा एक ऑप्शन लावला आहे. तो ऑप्शन आहे 26,150चा कॉल. त्याच्यात 3 मिनटं टाईम फ्रेम लावतो. टाईम फ्रेम लावल्यावर मी आता त्याच्यात इम्पॉर्टंट इंडिकेटर आपला जो आहे महत्त्वाचा या स्ट्रॅटेजी करता तो आहे RSI. तो सर्च केला. तो लावल्यानंतर मला इथे सेटिंग्स थोड्याच चेंज करायच्या आहेत. मला सेटिंग्समध्ये जाऊन इथे जी अप्पर लिमिट आहे ती 65 करायची आहे. मला ती चेक करायची की ती कधी ब्रेक होते. 65 लावल्यावर मला कळतं की कुठे 65ला ब्रेकआउट येतं आणि ब्रेकआउट झाल्यानंतर पुढची कॅन्डल का माझ्या कन्फर्मेशन कॅन्डलचा हाय तोडतोय का. कन्फर्मेशन कॅन्डल कुठली आपली 3 मिनटाची ती कॅन्डल जिने RSI 65वर क्लोज केला आहे. चला फटाफट एक्झाम्पल बघूया. इथे मला दिसतं RSI 65च्या वरती गेलेला. तर साधारण या कॅन्डलवर मी जर गेलो तर मला दिसतं RSI 68 होता. ही 3 मिनटाची कॅन्डल आहे, RSI 68 होता. मी हिचा जसा हाय ब्रेक होईल मी स्कॅल्पिंगसाठी एंट्री घेऊ शकतो. 69वर जर मी एंटर केलं मला कुठपर्यंत पॉईंट मिळाले 73, 74. पुलबॅक आला मार्केटमध्ये 64पर्यंत. परत नवीन हाय आला फक्त थोडासाच. शक्यतो तो दिवसच तिथेच संपला. आपल्याला ही एंट्री आली होती साधारण 2:45ला. तर आपण 2:45ला जर तुम्ही ट्रेड नसेल करा तर ठीक आहे. बट इथे मार्केट तिथेच क्लोज झालं जवळजवळ 66, 67, 68 रुपयाला. या दिवशी आपल्याला काही ट्रेड नाही मिळाला आहे. पुढच्या दिवशी बघूया की जी कन्फर्मेशन कॅन्डल आहे तिने 65 कुठे ब्रेक केला. इथे ब्रेक केला. तर इथे आपण बघूया. इथे 3 मिनटाला RSI मी जेव्हा या कॅन्डलवर जातो मला RSIची लेवल कळते बघा. खाली दिसतं RSI. आता इथे तुम्हाला RSI दिसेल. तर मी या कॅन्डलवर जातो, RSI दिसतंय. पूर्वीच्या कॅन्डलवर 63.79 नव्हतं. पुढच्या कॅन्डलला RSI क्रॉस आहे 12:24च्या कॅन्डलला. RSI झालं 70.53 म्हणजे 65ची लेवल आपली इथे क्रॉस झाली आहे. मी चालू कॅन्डलमध्ये एंटर नाही करत आहे. आपल्याला लक्षात घ्यायचं ही माझी कन्फर्मेशन कॅन्डल आहे. हिचा हाय ब्रेक झाल्यानंतर मी स्कॅल्पिंगला घुसणार आहे. तर हिचा हाय काय या कॅन्डलचा 118 रुपये. पुढची 3 मिनटाची कॅन्डलमध्ये थांबते, इनसाईड कॅन्डल बनते पण हाय ब्रेक नाही करत आहे. मी त्याच्या पुढच्या कॅन्डलला एंट्री घेऊ शकतो कारण की तिने हाय ब्रेक केला. 118 जर मी एंट्री घेतली तर पुढच्या काही कॅन्डल्समध्ये मला 118 पासून कुठपर्यंत मोमेंटम मिळाले 138 रुपयापर्यंत. साधारण 20 रुपये मला स्कॅल्पिंगमध्ये मिळाले.
मी जी कॅन्डल ब्रेकआउट कॅन्डल असते तिचाच लो एस एल ठेवेल. हिचा लो 104 रुपये होता, जिने RSI 65 तोडला आहे. त्याच कॅन्डलचा लो माझा एस एल असेल. तर 104 आणि 118 म्हणजे 14 रुपयाचा माझा एस एल होता. 14 रुपये माझा टार्गेट असायला होतं. मला इथे 20 रुपये मिळाले आहेत. म्हणजे माझं रिस्क रिवॉर्ड 1:1 मॅच झालं आहे. आता साधारण इथे तर ट्रेड नाही, पूर्वी बघूया. पूर्वी इथे एक आहे ट्रेड. इथे RSI परत 63, त्याच्या पुढच्या कॅन्डलला झालं आहे 10:27ला 72चा RSI झाला आहे. मी त्याच्या पुढे एंटर केलं 94ला. मला त्यांनी स्कॅल्पिंग करून 105 रुपयापर्यंत म्हणजे साधारण 11 रुपये इथे दिलेत. त्याचाही लो होता 14 रुपयाचा. मला साधारण रिस्क रिवॉर्ड 1:1 पेक्षा थोडं कमी मिळालं इथे. तुम्ही या केसमध्ये एक काम करू शकता. जर 3:15 नंतर जर एंट्री येत असेल तर थोडं अवॉइड करू शकतात, कारण की त्यानंतर मार्केट बऱ्याचदा थोडं वोलाटाईल होऊन जातं. मार्केटला तुमच्या फेवरमध्ये मूव्ह करायला खूप कमी टाईम राहतो आणि 3 नंतर तर ॲव्हरेज क्लोजिंग येतात. त्यामुळे प्रीमियम एवढेच व्यवस्थित मूव्ह नाही होऊ शकत, म्हणून आपण ते अवॉइड करूया. तर अजून एक कंडिशन तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकतात की 3 नंतर या स्ट्रॅटेजीत, 2:45 नंतर या स्ट्रॅटेजीत नाही ट्रेड करायचं. पण तुम्हाला नियम लक्षात आला, एकदम सोपा नियम आहे की मला बघायचा RSI 65 कधी ब्रेक झाला. चला एखादा पुट बघूया आपण. 26,000 मी चेंज करतो आहे चार्ट. निफ्टी 26,200चा पुट लावून बघूया. त्यांनी कधी RSI 65 ब्रेक केला होता का? आता बघू शकतो इथे मला असं वाटतं त्यांनी ब्रेक केलं, पण टाईम बघूया पहिले. 2:45चीच कॅन्डल आहे. RSI 69 आहे. 2:45ला एक तर झालं म्हणून आपण नाही घेणार, आणि परत त्याचा हाय नाही ब्रेक झाला म्हणून कंडिशन नाही फुलफिल होत. इकडे झालं आपला हाय ब्रेक. 235ला ब्रेक झाला हाय, आणि 235 नंतर आपल्याला इकडे 246, 47 एवढे आपल्याला 12 ते 15 पॉईंट या स्कॅल्पिंगमध्ये परत मिळाले. तुम्हाला थोडं लक्षात ठेवावं लागेल, जेव्हा आपण RSI 65चा ब्रेकआउट ट्रेड करतो आपलं टार्गेट एक 15 ते 20 पॉईंटच असेल का, कारण की ऑलरेडी मोमेंटम आलेला आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. जर मी 65च्या ब्रेकआउट नंतर ट्रेड करतो तर माझं स्कॅल्पर म्हणून काम आहे 10 ते 15 पॉईंट गोळा करणं. मी जर 10 ते 15 पॉईंट एका ट्रेडमध्ये गोळा करत असेल आणि असे मी 1 किंवा 2 ट्रेड दिवसात निघू शकलो तर मी दिवसातनं 20 पॉईंट गोळा करू शकतो. स्कॅल्पर म्हणून आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम काय असतं माहिती आहे, की मी किती ट्रेड, कमीत कमी ट्रेड घेतो, किती कमी म्हणजे स्ट्रिक्ट कंडिशन्स ठेवून ट्रेड फिल्टर करू शकेल माझ्याकरता, जेणेकरून मी चांगली ट्रेडिंग करेल. ओव्हर ट्रेडिंग नाही होणार माझ्याकडनं स्कॅल्पर म्हणून. कारण की स्कॅल्पर म्हणून सगळ्यात महत्त्वाचं कारण काय माहिती आहे, की आपण खूप ओव्हर ट्रेडिंग करतो. याकरता बरेचसे टूल्स अवेलेबल आहे की आपण SOS लावू शकतो ओव्हर ट्रेडिंग करता, त्याही गोष्टी करू शकतो. बट आपल्याला स्कॅल्पर म्हणून पॉईंटही कमी मिळतात. जितकी फास्ट एंट्री तितकं फास्ट एक्झिटही घ्यायला लागेल. तर या स्ट्रॅटेजीमध्ये थोडं लेट एंट्री घेतो आपण, हे नक्की आहे. तुम्ही RSI 65च्या ऐवजी 60 पण ठेवू शकता, पण बऱ्याचदा मी बघितलं 60 नंतर पण थोडं ब्रेकआउट फेल व्हायला लागलेत आजकाल, कारण की खूप लोक RSI 60चा ब्रेकआउट वापरायला लागले होते. तर म्हणून मी मॉडिफाय करून 65 केलं आहे. तुम्ही 65 नंतर ट्रेड करा. 15-20 पॉईंटचा टार्गेट ठेवा, लवकरात लवकर ते पॉईंट्स मिळतील. थोडं बॅकटेस्ट करा. पहिले सुरुवातीला कमी लॉटनी सुरुवात करा, म्हणजे जेणेकरून तुमचं कॉन्फिडन्स कुठल्याही स्ट्रॅटेजीवर वाढत राहील. अशा स्ट्रॅटेजीज नव्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करत राहू. तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.